तुम्ही म्हणता हे काय चालू आहे? थांबा सांगतो. तर काय म्हणता मित्रांनो, जय श्रीराम. आपल्या गावात होती रे बा रामनवमी. मग काय आम्ही केली रामनवमीच्या तयारीला सुरुवात. मग काय केले झेंडे लावायला सुरुवात. आमच्या मित्राला बोलायचे होते रे बा फटाके. लावला रे भाऊ फटाका डायरेक्ट रोहनच्या अंगावर. त्यानंतर निघालो आम्ही स्टँडवर झेंडे लावण्यासाठी. हे आमचे बबली भाऊ बोलले गाव में सीता. तर रात्रीचे वाजले होते 3 रे बा. मी तुम्हाला झेंडे दाखवू नाही शकलो तर हे बघून घ्या. दुपारचे वाजले होते रे बा 3. तर आपल्या इकडे होती श्याम बाबाची मूर्त सजवून का. मूर्त सजवून झाल्याबरोबर आम्ही निघालो रॅलीकडे. रॅलीत तर बम माहोल होता रे बा माहोल. हनुमान दादाने व्हिडिओ घेतल्याबरोबर डायरेक्ट हनुमान दादाने गदा सोडता गेला. इकडे होते आपले प्रभू श्रीराम. त्या दादाचं तर खतरनाकच काम होतं रे बा. इकडे तर होती नारी शक्तीची झाकी. त्याच्याच मन होते आपले श्यामबाबा. सर्वात पुढे होते आपले शिवाजी महाराज. आणि इकडे होतं लाठीकाठीचं प्रदर्शन चालू. आपल्या कामात कधी बाधा येणार नाही असं होऊ शकते का. त्याच्यात पडलं आपल्या श्यामबाबाच्या ट्रॅक्टर रोडला जनरेटर बंद. तर होती रामजीची आरती. तर घालती आपल्या आरतीला सुरुवात. पाहून घ्या तुम्ही. सावरे सेटचं गाणं लागल्याबरोबर हनुमान दादाचा तर जलवाच वेगळा होता रे बा. तुम्ही घेतली रे बा हनुमान दादा समोर क्लिप काढून. हनुमान दादा नाचल्याबरोबर आपणच कुठं मागं राहायचा. आपला भाऊ तर असा नाचे खतरनाक एकदम. सर्वे नाचल्यावर आपणच कुठं मागं राहता. मग घ्या आपल्याला माहोल पाहून. हनुमान दादाला घेतलं खाली आणि आपले रामनवमीचे कार्यकर्ता सफल लागले रे बा नाचाले. आपण एकदा नाचायला लागल्यावर आपण नाही ऐकत कोणाची रे बा. आपण तर घेतला हनुमान दादाला गदा आणि चालू झालो. मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच खतम करूया. ब्लॉग आवडला असेल लाईक फॉलो अँड सबस्क्राईब करा.